अशा पद्धतीने आंबट गोड अशी कैरीची भाजी एक वेळा बनवा आणि आठवडाभर खा। ही भाजी बनवायला पण खूप सोपी आहे आणि खायला पण खूप चवदार लागते। चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कैऱ्या कापून घ्यायच्या। हव्या तशा तुम्ही कैऱ्या कापून घेऊ शकता, लांब कापायच्या, चौकोन कापायचं। कैऱ्या कापून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची। कढईमध्ये तेल टाकायचं। तेल तापल्यानंतर जिरे टाकायचं, लसूण टाकायचा, व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर कैऱ्या टाकून घ्यायच्या। कैऱ्यांना आता तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। त्यानंतर मीठ टाकायचं आणि परत एक वेळा चांगलं परतून घ्यायचं। लाल तिखट टाकायचं त्यानंतर आणि व्यवस्थित अजून मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं 5 मिनिटासाठी। झाकण काढल्यानंतर बघा आता कैरी चांगली शिजून झालेली आहे। त्यामध्ये आता गूळ टाकायचा। तुम्ही गूळ टाकू शकतात किंवा साखर टाकली तरी पण चालेल, पण गुळाने छान चव येते त्यामुळे गूळच टाकायचा। त्यानंतर बघा असं थोडं पातळ होते, त्याला चांगलं घट्ट करून घ्यायचं। आता आपली कैरीची भाजी बनून तयार आहे। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।